आ हॅलो. अहो पोशाख आला, अंगठी आल्या, चेन आली. हा हा मग बाजार आहे तुमच्या गावचा. काय जावायला कमीत कमी दोंडेच्या महिन्यात बोलवून तेवढं तरी करा. नाही पो जेवाय घालू नका पण तेवढं तरी करा. व्हिडिओ कॉल करता होय येता मला. मग तीच मला तिथं बोलावल्याशिवाय कुठल्या दुकानात बोलावणार आहे मला. आता बायका बसतात तिथं बोलावणार होय तुम्ही. मोदीनं सांगितलं म्हणून तुम्ही लगेच कसं काय त्याच्यावर विश्वास ठेवताय. तुम्हाला आता 1500 आला असतील की. मग चेन चेन घ्या, पैसे तेवढं साठवा, नाही तर पैसे तरी द्या पाठवून मला चेनीला. हा सासर नाही नाही माझ्याच पाठवा. वनिताच्या पाठवलं की मला मिळणार नाही तर. मला चेन करायच्या वेळी तीच तिच्या पायातलं अंगठ गळ्यातलं काहीतरी करत बसेल. आणि नानांना पण सांगा, मामांना पण सांगा. नाही तर ते परत म्हणतील तुमच्या. असं झालं वय. आता त्यांना माहितीच पडलं होतं का काय माझा फोन येणार आहे मग आपण इथनं हलावं म्हणून. जावायला त्या जावायला फिरवाय नेलं. मला काय झालंय. हा मग एक काम करा, हेलिकॉप्टर पाठवून द्या, मी पण येतो तिकडे. करा ती नियोजन करा, मी येतो बायकोला घेऊन तिकडे. हा कुठल्या दुकानात येऊ. होय बर 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 बर. हा चालतंय. नाही तर परत मला बसवायला घरी. आणि तुम्ही म्हणाल आता काय आलंच नाही अजून दुकानात काय नाही. हा अंगठी पाहिजे सोन्याची. कशाची पण कसं चालेल. आवाज सोनं पितळ तांब यात काय फरक आहे का नाही. सासू सासरे खरंच लेका तयार आहेत. हा मला लेका बिलकुल लेका जमलं ना ती. आणि मग मला हा हे का मिहुनीनं लगेच सांगितलं. पाहुण्याची मान तिथं काढून ठेवाल. नाही 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 एक काम करा, ती काहीतरी करा ऍडजस्टमेंट आणि फोन करा. सोन्याच्या दुकानात मी डायरेक्ट येतो तिथं. हा सोनारवाड्याच्या नाही, सोनाराच्या दुकानात बोलावा. वाड्यात नको तिथं. हा नाहीतर तिथं मला बोलवून नुसतं मला आपलं बसवायला दारात सोनाराच्या. हो आणि जेवण काय बनवणार आहे मला. अहो दोंड्याच्या पोळ्या. दोंडा महिना आहे, पोळ्या खात्यात. मटण कोण खातय तेव्हा. हा माझ्यासाठी पोळ्या बनवा. मी आपलं येतो. तुमची पोरगी खाईल मटण बिटन, ती मला चालत नाही तसलं काय. मी संध्याकाळी मटण खाईन. मी हा नाही माझे 2 महिने झाला अंगात येते ना आता. हो हा मी संध्याकाळचं खाईन. दिवसाचं काय पोळ्या बिळ्या खाईन मग. 12 वाजून हा
हा म्हणून तर संध्याकाळचं खायचं. कोण बघणार नाही आपल्याला काय खातोय ते. असं आहे का नाही, सगळी झोपल्यावर मग आपलं जेवाय बसायचं आपण. हा हा हो बर बर येतो मी एक तास. हा येणार आहे, एक तर 15-20 मिनिटात निघणार आहे इथनं. आणि डायरेक्ट मी ती स्टँडवरच येतो सोन्याच्या दुकानात आणि तिथनं माघारी येईन. मग ती कशाला तुम्हाला लय लोड नको. जेवण बनवा, आमरस बनवा, चपाती ते परत पुरणपोळी बनवा. हा मग ती तसलं काय करायला नको माझ्यासाठी. तुम्ही मटण आणले ना आता, मग मटण तुम्ही खावा, मला आपलं पोळ्या बनवा. हा मग मी संध्याकाळी जे मटण खाईन सकाळचे त्यांना पोळ्या बनवा. हा मग मी तेच म्हणतोय ना, तर परत तिथे यायचो आणि मी आपलं म्हणायचो आता मला वाडा जेवायला तर तुम्ही मटण पोळ्यात द्यायचा. ती मला त्याची ॲलर्जी आहे ना आता उन्हाळ्यात. नाही मला नुसतं मटण सुक्क बनवून दिलं तर चालतंय, मला रस्सा नाही चालणार. पण ती संध्याकाळी दिवसाच्या पोळ्या वेळा काहीतरी बनवा. हा ठेवू का मग, मला मी येतो, निघायची तयारी करतो. होय बर बर. हा तिला सांगा म्हणा चेन बनवायला जायचे, तू काय तिकडे इकडे तिकडे आता फिरू नकोस बया. होय बर 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 असू द्या. पण नानांना पण सांगून ठेवा पाहुणे येते ते म्हणून. परत नाना म्हणायचं मला अहो सांगितलं नाही, मला काय माहितच नाही. तुम्ही विचार करा की थोरल्या मेवण्याच्या लग्नात मला नाही काय घेतलं, धाकट्या मेवण्याच्या लग्नात नाही काय घेतलं. मग आता तरी म्हटलं त्याला नाही मी सांगायचं, कोणाला नाही सांगत, काळजी करू नका तुम्ही. ती गपचूप करा, मला फक्त एक चेन आणि एक अंगठी बाद झालं, लय नको काय करायला.